हॅलो. तर आज आमचे 10K सबस्क्रायबर झाले. सो आज आमचा कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन आहे. सो मी रेडी झालो, मी आणि बेबू तर रेडी झालोय आणि आता अक्षय रेडी होत आहेत. चला बघूयात. झालं का? ओके. एकदा पॅन्ट चेक कर कोणती घालायची, सूट होती की नाही. येस. कोण है? बेबू. आई एम रेडी. हो यस. चलो अभी निकलेंगे. काहीतरी छान रेस्टॉरंट शोधले मी. तर आपण बघूया. जवळ जायचं की लांब? शक्यतो जवळच जाऊया कारण लवकर यायचं परत. ओके चला ना. चलो. सगळं घेऊ देत मला. एक मिनिट. वॉलेट घेतलं, गाडीची चावी घेतली. चला. ओके चलो. रेडी. रेडी. गॉर्जियस ॲज ऑलवेज. आणि हे दोघं पण ना माझ्या आधी आवरून बसतात, तोपर्यंत बेबूला माझ्याकडे देते. स्वतः छान दोघं पण आवरतात. मग मला वेळ लागलं म्हणून मला हे करतात, पळवतात नुसतं. दोघं पण आवरायला खूप वेळ घेतात आणि मला 5 मिनिटात आवरायला लावतात. हो चला चला फायनली चला. सो कुठे ठरलाय, कुठे जायचंय, कोणत्या स्पॉटला जायचंय, कोणत्या रेस्टॉरंटला जायचंय? 10th फ्लोअरला. ओके. कारण वाईज गाईज नाही, वाईज गाईज नको, कारण खूप दिवसात आपण रूफटॉप रेस्टॉरंटला नाही गेलोय आणि आज कारणही चांगलं आहे. आणि बेबू मुळे आपल्याला जवळ पण जायचंय, जास्त लांब पण जायचंय. हार्डली 20-25 मिनिटावरती आहे ते. ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेबूचा स्ट्रोलर जिकडे मावेल, तिचा कम्फर्ट झोन जिकडे असेल तिकडे जायला पाहिजे. आणि स्ट्रोलर साठी तिकडे आमचा कम्फर्ट झोन बघा, इकडे गाडीत बसलाय. आवडतं ना तुला? कम्फर्ट तर मॅडम कच्चे भेटला माझे बाबू. प्रश्नच नाही. ओके चलो. तर इकडे आम्ही रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये पोहोचलो आणि इकडे बेबूला असं स्ट्रोलरमध्ये टाकलंय कारण की ती झोपली आहे. बरं झालं, निवांत शांत झोपेल आणि थोडा आम्हालाही टाईम स्पेंड करता येईल. लेट्स सी, मध्ये उठली तर ठीक आहे, काही नाही, मज्जाच आहे. बट तरी थोडासा टाईम भेटेल आम्हाला. चलो. हे काय ऍड साठी लावलं त्यांनी लिफ्ट मध्ये? याचे पण पैसे मिळतात ना. ओके. आलो आपण 10th फ्लोअरला. ओके चलो. शाबाश. फ्लोअर मध्ये वरती 10व्या मजल्यावर पोहोचलेलो आहोत. असं बेबडू. येस, खूप छान आहे. आणि बेबडूला आता बाहेर यायचंय स्ट्रोलरच्या. येस.
थोडंसं मस्त राऊंड मारून झाल्यानंतर आम्ही 10th फ्लोअरच्या बोर्डजवळ येऊन मस्त फोटो शूट केलं बेबूसोबत, कारण की तिला फर्स्ट टाईम अशा टाईपच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही घेऊन गेलो होतो. खरं तर म्युझिक इव्हेंट खूप छान होता, पण यूट्यूबच्या कॉपीराईट इश्यूजमुळे आम्ही कोणतंही म्युझिक सध्या व्हिडिओमध्ये ठेवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला एडिटिंगमध्ये ते आम्हाला क्रॉप करावं लागतं. अदरवाईज खरंच गायक सिंगर खूप छान होते, मस्त त्यांनी खूप छान गाणी गायली, पण आम्हाला दाखवता येत नाही. असं बेबूला मस्त आम्ही फिरवलं आणि तिलाही खूप मस्त मजा येत होती. तिलाही खूप वेगवेगळं सर्व काही दिसत होतं. आणि इकडे आमची ऑर्डर आली. इथे आम्ही आज नॉनव्हेज मागवलं होतं. खूप मस्त वाटत होतं बघून. ह्याआधी खाल्लं होतं आम्ही, पण दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये, नशिला मूग टिक्का. इकडे थोडंसं वेगळ्या पद्धतीने आलं, बट छान होती टेस्ट. तुम्ही नक्की ट्राय करा. इकडे आता आम्ही वेट करतोय नेक्स्ट ऑर्डरची. तोपर्यंत बेबू काही बसत नव्हतं मांडीवरती, माझ्याकडे नाही बसलं. तिला असं मस्त फिरायचंय, सो अक्षय तिला फिरवत आहे. आणि इकडे आम्ही नेक्स्ट ऑर्डरचा वाट बघतोय. तोपर्यंत टाइमपास चालू. इकडे पण असं खा. आला आपला पिझ्झा बघ. आज पिझ्झा खाणार तू? ठीक आहे चल. पिझ्झा कोण खाणार आहे आज? माझ्यासोबत कोण खाणार पिझ्झा? काय ग माऊ? कशासाठी आलतो आज आपण इकडे? सेलिब्रेशनला 10K च्या. केक कुठे आहे? आई शपथ माऊ, गाडीत केक राहिला? गाडीत का घरी? बहुतेक गाडीतच राहिलंय. अरे बेबू मुळे सगळं विसरतो यार आपण. जाऊन मस्त काढला. गाडीत नाही, घरी राहिला? आई शपथ. हिचं सगळं आणलं आपण, स्ट्रोलर आणलं, सगळ्या गोष्टी आणल्या ना आपण, केक घरी विसरून आलो यार. जाऊ दे, बघूया आता घरी जाऊन कापू. आता काय करतो? का ग मग काय झालंय? नाराज आहे खुशाल पिझ्झा खाते. नको का पिझ्झा? बर खाऊ नको. हा अच्छा नकोय का? मग नको खाऊ. पण नाराज व्हायला एवढं काय झालं? ठीक आहे ना. अरे हो, पण चुकून राहतं ना घरी. घरी आता बेबडूच्या नादात नाही लक्षात राहत काही गोष्टी. आता माहिती का ते बघ कसं मजा करते. नकोय काय खायला? बरं खाऊच नको अजिबात. हो चुकून चालली माव माझी यार. दनादन हाणलंय मस्त आणि मला नको खायला. हा बर. पचका. ती जेव्हा कॅमेरा समोर येते ना ती काही करत. काही डब्बा तुझा पाण्यात गेला आता, कारण ती आहे ना कॅमेरा समोर आहे. कॅमेरा आला की ती गप्प पडत. नाही नाही करत आम्ही, नाही करत. इतक्या वेळ किती मस्ती करत होती. नो. सो अशा प्रकारे आमचा डिनर संपलेला आणि आता आम्ही घरी चाललो. पण माझा मूड ऑफ खूप झाला. आपण बेबू आपण ज्या कारणासाठी इकडे आलो होतो ना सेलिब्रेशन साठी, तेच झालं नाही. एक मिनिट, चुकून घरी केक राहिला, बाकी काही नाही. अशा प्रकारे आमचा प्लॅन फ्लॉप झाला गाईज आणि आम्ही आता घरी चाललोय. बर. आणि दाबून खाल्ले ते सांगा. सेलिब्रेशन पण नाही झालं. खाणार नाही म्हणून तेच यो लिफ्ट बंद झाली. अक्षय गेले व्लॉगच्या नाद. परत 10th फ्लोअरला चालली आहे आणि आता मला परत बेसमेंटला जायचंय. आम्ही दोघी अडकलो इथे आणि अक्षय खाली गेले. हे बघा आता मी परत खाली चालली आहे आणि मी आणि बेबू एकटोच लिफ्ट मध्ये. बेबू आपण दोघीच लिफ्ट मध्ये अडकलो आणि खाली चाललो. बाबा गेला कार पार्किंग मध्ये आणि आपण दोघीच राहिलो इथे. बाबा सोडून गेला. लगेच लिफ्ट बंद झाली बघ. हॅलो अयो आई, बेसमेंटला जायचं होतं, ग्राउंड फ्लोअरला आलोय. अयो बघू आता बेसमेंटला तरी आहे. अशी चुकामुक झाली आमची.
आम्हाला मला सोडून आम्हाला सोडून आहेच तुम्ही आम्हाला सोडून घे. असं रेकॉर्ड करू नये, असं रेकॉर्ड करू नये अजिबात. तुम्ही ट्रिप मारायला गेलते वरती 10व्या फ्लोअर पर्यंत आणि मजा करून आली. माझ्याकडे आहे. आम्ही अडकून बसलो. बेबू आहे ना, कसे आपण अडकलो ना, कसे अडकलो ना आपण. अडकले तुम्ही, खरंच नाही आले. अशा प्रकारे आमचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. अक्षयही विसरले होते आणि बेबूच्या गडबडीमुळे मी विसरले आणि अशा प्रकारे आमचा गुलीगत धोका झाला. यूट्यूब फॅमिली बघा, जाऊ देत. ठीक आहे, जोक सपाट. अजून टाइम बाकी आहे. ओ माय गॉड, 12:15 वाजलेत. हो, पण आपण 11:15लाच घरी आलो. त्यानंतर आताशी आपल्या तयारीलाच वेळ गेला. त्याला काय करायचं. येस, सी द केक. बघा आमचा केक. थँक्यू फॅमिली फॉर 10K सबस्क्रायबर. आज आपण 10,000चं कुटुंब झालेलो आहोत आणि 10,000 ही काही खूप छोटी गोष्ट नाहीये. खूप मोठ्या स्केलवरती तुम्ही लोकांनी आम्हाला सपोर्ट केला, त्याबद्दल आम्ही दोघंही खूप आभारी आहोत तुमचे. थँक्यू. आणि तुमच्यामुळेच आम्ही हा डे सेलिब्रेट करू शकलो. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट अँड लव्ह. तुमच्या प्रेमामुळेच इथपर्यंत आलोय. खूप खूप धन्यवाद. असंच आम्हाला कायम सपोर्ट करत राहा. लवकरच 100Kचं सेलिब्रेशन पण आपण करू.